नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रम्या सर्वांसमोर आता नंदिनीचं ते खोटं पोट घेऊन येते आणि म्हणू लागते, जर नंदिनी प्रेग्नेंट आहे तर मग हे खोटं पोट नंदिनीच्या रूममध्ये काय करतंय. आता मात्र जीवा आणि नंदिनी घाबरून जातात. दोघंही एकमेकांचा हात घट्ट पकडतात. तर इकडे रम्या ही सगळी कारस्थानं तर करते, पण या सगळ्यात काव्याला मात्र त्रास होत असतो. तर काव्या या सगळ्या गोष्टीचा विचार करते. तिला पार्थचं बोलणं आठवतं. पार्थ काव्याला म्हणालेला असतो, तुला असं तर वाटत नाही आहे ना की नंदिनी खोटं पोट लावून वावरते आहे. आता मात्र काव्या नंदिनीकडे पाहते. तर इकडे मिथुन काका रम्याला म्हणतात, रम्या अगं काय चाललंय तुझं, आत्ताच घरात आली आहेस ना, मग जरा गप्प बस ना, शांत बस ना, ह्याच्यात पाय टाक त्याच्यात पाय टाक, नुसतं काय चाललंय ग सतत तुझं. तर त्यावेळी वसुहत्या मिथुन काकांवर चिडतात आणि म्हणू लागतात, गप्प बसायचं, एक शब्दही बोलू नकोस मिथुन, या सगळ्याशी मिथून तुझा काहीही संबंध नाही. प्रश्न नंदिनीला विचारताय ना, मग उत्तर सुद्धा नंदिनीलाच देऊन देत. असं म्हणत वसुहत्या मिथुन काकांवर खूप खूप चिडतात आणि त्यांना एक शब्दही बोलू देत नाहीत. आता वसुहत्या पुढे येतात आणि नंदिनीला प्रश्न करत म्हणतात, बोल नंदिनी, हे खोटं पोट तुमच्या रूममध्ये काय करत होतं. आता मात्र नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही, पण जीवा नंदिनीची बाजू धरत म्हणतो, मी सांगतो. वसुहत्या नंदिनीकडे पाहत असतात. जीवा म्हणतो, असं काय करतेस, नंदिनीकडे काय बघतेस, माझ्याकडे बघ. हां, मी सांगणार आहे ना तुला, मग माझ्याकडे बघ वसुहत्या. जीवा म्हणतो, एक मिनिट, पण त्या अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर की हा विजय आमच्या रूममध्ये काय करत होता. आता मात्र वसुहत्या आणि विजय शांतच होतात. तर काव्या म्हणू लागते, एक मिनिट जीवा, विजय तुमच्या रूममध्ये काय करत होता हे तर आपण त्याला विचारूयाच, परंतु त्या अगोदर ताई हे सगळं काही काय चालू आहे, ताई हे पोट नक्की काय प्रकार आहे हा. असं म्हणत काव्या आता नंदिनीला प्रश्न करते. काव्या खूप घाबरून गेलेली असते. काव्या जीवा नंदिनीला म्हणते, मलाही हे सगळं काही ऐकायला ऑड वाटतंय, हे खोटं पोट तुमच्या रूममध्ये काय करतंय. आता काव्याने नंदिनीला हे प्रश्न विचारणं हे पाहून रम्या मात्र खूप खुश होते आणि रम्या म्हणू लागते, करेक्ट आहे, अगं नंदिनी बोल, अगं तुझी सख्खी बहीण तुला काहीतरी विचारते, आता तरी तिच्या प्रश्नांची उत्तरं दे, बोल नंदिनी बोल. असं म्हणत आता रम्या नंदिनीच्या खूप मागे लागलेली असते. तर काव्या म्हणते, बोल ग ताई बोल ना, मला खूप भीती वाटते, हे सगळं काही काय आहे. आता मात्र जीवा आणि नंदिनी मोठमोठ्याने हसू लागतात, पण कोणाला काहीच कळत नसतं. सर्वच जण जीवा आणि नंदिनीकडे पाहतात. तर जीवा नंदिनी मोठमोठ्याने हसत असतात. तर विजय म्हणतो, एक मिनिट, तुम्हाला हसायला काय झालं. तर जीवा म्हणतो, मग काय करणार, बोल ना. सांगतो, सगळं काही सांगतो, पण काय आहे ना, आमच्या खोलीतलं सिक्रेट अचानक असं सगळ्यांसमोर आलं म्हणून आम्हाला हसू आलं, हो की नाही नंदिनी. नंदिनी म्हणते, हो ना, म्हणजे हे सगळं काही आमच्यासाठी खूप धक्कादायकच आहे. तर काव्या नंदिनीला म्हणते, म्हणजे. तर नंदिनी म्हणते, बरं का पार्थ, तुमचे हे छोटे भैया सुद्धा अगदी तुमच्यासारखेच आहेत. जीवा म्हणतो, हां मग काय, मी काय, मी तर अगदी काव्यासारखी. मी यांना म्हणत होते की गरोदरपणात स्त्रियांचं पोट वाढतं आणि त्यानंतर त्यांना कामं करणं अवघड होतं, पण हे दरवेळी मला काय म्हणायचे. तर जीवा म्हणतो की मला कळतंय, मला सगळं समजतंय की तुला किती त्रास होत असेल, तुला काय वाटत असेल. तर नंदिनी म्हणते, कळलं, आणि मग माझी खूप चिडचिड व्हायची, हे असं काहीतरी बोलायचे. मग काय, यांनी काय केलं, बाहेर गेलेत आणि हे असं खोटं पोट घेऊन आलेत आणि लावून मग मला काय बोलतात, बोल आता चकाचक बाई, वाटतोय की नाही मी सुद्धा प्रेग्नेंट आहे. आणि मला काय म्हणतात की आता तुमच्या प्रेग्नेन्सीत तुम्हाला काय त्रास होतो हे मला कळू शकेल, आणि आता तरी मी तुझी प्रेग्नेन्सी समजू शकतो, याची खात्री पटली आहे का तुला. असं म्हणत नंदिनी सगळ्यांचा विश्वास बसावा अशा पद्धतीत बोलत असते. आणि आता हे ऐकून विक्रम यांना हसायला येतं. तर नंदिनी म्हणते, असे हे जीवा. असं म्हणत आता काव्यासमोर येत नंदिनी म्हणते, कळलं का काव्या. आता काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या नंदिनीला म्हणते, ताई मी तुला असं. तर आता तिला काय बोलावं काहीच सुचत नसतं. तर जीवा काव्याला म्हणतो, काव्या अगं काही हरकत नाही, तुझ्या नंदिनी ताईला तुझा अजिबात राग आलेला नाहीये, त्यामुळे तू नको काळजी करूस. ते पार्थ जीवासमोर येतो आणि म्हणतो, काय हे जीवा, तू वेडा वगैरे आहेस का, काय हे चक्रमपणा करतोयस. तर जीवा म्हणतो, वा म्हणजे तू करतोयस ते ओके, आणि मी करतो त्यावेळी चक्रम काय, काय हे बडे भैया. असं म्हणत जीवा सुद्धा आता मस्करी करू लागतो आणि सगळ्यांना हे सगळं काही खरं आहे असं भासवून देण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मात्र वसुहत्या, विजय आणि रम्या यांना मात्र काहीच कळत नसतं. ते तिघही फक्त एकमेकांकडे पाहत असतात.
कारण त्यांचंच हे कारस्थान आता जीवाने त्यांच्यावर पलटवलेलं असतं. तर आता इथे जीवा म्हणतो, मी हे सगळं काही माझ्या बायकोला हसवण्यासाठी करत होतो, पण आता तुम्हा सगळ्यांनाही हसवतो. किती वेळ रम्या असं हातात धरून राहणार आहेस? असं म्हणत आता जीवा रम्याच्या हातातील ते खोटं पोट घेतो आणि स्वतःच्या पोटाला लावत असतो. जीवा म्हणतो, इथे काय सगळ्यांना डेमो दाखवावा लागतो, नाही म्हणजे इथे सगळ्यांना दाखवण्याची गरज आहे. तर नंदिनी म्हणते, अहो कशाला? जीवा म्हणतो, 1 मिनिट थांब ना. असं म्हणत जीवा ते पोट आपल्या पोटाला लावत असतो. इथे मात्र काव्य हसत असते. जीवा इतका बालिशपणे वागत आहे हे पाहून मात्र सगळ्यांचंच काही हसू आवरत नसतं. आता जीवा नंदिनीला म्हणतो, ही गाठ बांध बरं. आता नंदिनी त्या पोटाला गाठ मारून देते. त्यानंतर जीवा चालण्याची ॲक्टिंग करत असतो. सर्वच जण खूप हसत असतात. तर विक्रम म्हणतात, काय काय चाललंय हे? तर आता काव्या जीवाला म्हणते, जीवा अरे काय घे बस ना. तर त्यानंतर काव्या पार्थला म्हणते, अहो आता ते काढा ना. पार्थ म्हणतो, हो हो. असं म्हणत आता पार्थ ते खोटं पोट काढत असतो. जीवा म्हणतो, कसं आहे ना, इथे सगळ्यांचा विश्वास बसणं गरजेचं आहे, म्हणून म्हटलं सगळ्यांना सिद्ध करून दाखवावं. असं म्हणत जीवा आता ते पोट आपलं आहे असं सर्वांना सिद्ध करून दाखवतो. तर आता नंदिनी म्हणते, बरं तुम्हा सगळ्यांचा विश्वास बसलाय ना आता तरी? आता सर्वांचाच नंदिनीवर आणि जीवावर विश्वास असतो, त्यामुळे कोणी काहीच बोलत नाही. पण रम्या मोठ्यानेच म्हणते, नाही बसलाय. मी ही गोष्ट मान्य करेन की हे पोट जीवाने त्याच्यासाठी स्वतःसाठी आणलं आहे. पण मग नंदिनी आता तू मला एक गोष्ट सांग की काल तू आर्याच्या पोटावर हात का ठेवला होतास? असं म्हणत आता रम्याने नंदिनीला दुसरा प्रश्न केलेला असतो. आता मात्र रम्याचं हे बोलणं ऐकून जीवा आणि नंदिनी थक्कच होतात. तर आता सर्वच जण जीवा नंदिनीकडे पाहत असतात. रम्या पुढे म्हणते, आणि जीवा तिच्या समोर हात जोडून उभा का होता? असं म्हणत रम्याने दुसरा प्रश्न केलेला असतो. आता जीवा आणि नंदिनीच्या लक्षात येतं की ज्यावेळी आपण आर्याला भेटायला गेलो त्यावेळी रम्या आपल्या मागावर होती, ती आपल्यावर लक्ष ठेवून होती. आता काव्या रम्याला प्रश्न करत म्हणते, रम्या ग काय चाललंय तुझं? तू या दोघांना फॉलो करत असतेस का? यांच्यावर लक्ष ठेवून असतेस का? तर विजय काव्याला म्हणतो, तू का उत्तर देतेस? रम्याने तिला प्रश्न विचारलाय ना, मग नंदिनीलाच उत्तर देऊ देत. तू का बोलतेस मध्ये मध्ये? नंदिनी म्हणते, देते ना उत्तर, मी देते. काय आहे ना, आर्या फक्त एक डॉक्टर नाही आहे, तर ती माझी बहीणसुद्धा आहे आणि तिला अरबट सरबट खाण्याची जास्त सवय आहे. म्हणून मी तिच्या पोटावर हात ठेवून तिला हेच सांगत होते, अगं तू एक डॉक्टर आहेस ना, मग अरबट सरबट खाणं बंद कर, अशाने तुझं पोट सुटेल. आता रम्या जीवाला काही विचारणार तर जीवा म्हणतो, आणि हो माझ्या बायकोची ती इतकी फिरकी घेत होती, शेवटी मी तिच्यासमोर हात सोडले बाबा, बस झालं. अगं आर्या तू डॉक्टर आहेस ना, मग माझ्या बायकोला इतका त्रास देऊ नकोस, तिची इतकी फिरकी घेऊ नकोस, असं म्हणत तिला शांत केलं मी. आता काय, आता तरी पटतंय ना की अजून काही विचारायचं आहे? मिळालंय ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर? असं म्हणत जीवा आता रम्याकडे पाहतो. पण अजूनपर्यंत रम्याचं काही समाधान झालेलं नसतं. रम्या म्हणते, नाही मला सत्य जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तू जर हे पोट तुझ्यासाठी आणलं असशील आणि नंदिनी खरंच प्रेग्नेंट असेल ना, तर मग मला तिच्या पोटाला हात लावून ते जाणून घ्यायचं आहे. आता रम्याचं हे बोलणं ऐकून नंदिनीला धक्काच बसतो, पण नंदिनी काहीच बोलत नाही. तर रम्या म्हणते, मगच मी मान्य करेन आणि यावर विश्वास ठेवेन की हो नंदिनी प्रेग्नेंट आहे. आता रम्या एक एक पाऊल टाकत पुढे येते, नंदिनीच्या समोर येऊन उभी राहते आणि ती आता नंदिनीच्या पोटाला हात लावणार. परंतु त्याच वेळी विक्रम तिचा हात पकडतात, तिला थांबवतात आणि कुठलाही विचार न करता विक्रम आता सणसणीत रम्याच्या कानाखाली मारतात. हे पाहून वसुहत्यांना धक्काच बसतो. वसुहत्या मोठ्यानेच म्हणतात, विक्रम. तर आता नंदिनी म्हणते, बाबा तुम्ही हे. तर त्यावेळी विक्रम म्हणतात, तू थांब नंदिनी, एक शब्दही बोलू नकोस, बस झालं. आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी सहन केल्या, पण आता एक शब्दही बोलू नकोस. तू घरात सगळ्यांचं ऐकून घेतेस, सगळ्यांचं बोलणी तू सहन करतेस, म्हणून कोणीही येईल तुला काहीही बोलेल आणि तुझ्यावर कोणताही संशय घेईल का, हे मी खपवून घेणार नाही आणि या घरात ते चालणारही नाही. विक्रम आता नंदिनीची बाजू उचलून धरत म्हणतात, माझ्या धुतल्या तांदळासारख्या सुनेवर जर कोणी आरोप केले, तिच्यावर जर कोण बोट दाखवत असेल तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही. विक्रम नंदिनीवर एवढा विश्वास ठेवतात की ते म्हणू लागतात, मी जगात कुठल्याही गोष्टीवर संशय घेऊ शकतो, कुठल्याही गोष्टीवर मी बोलू शकतो, परंतु जगात नंदिनीवर संशय मी डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवतो. तिच्यावर कोणी संशय घेतलेला मी खपवून घेणार नाही. नंदिनीवर विक्रम यांचा खूप विश्वास असतो. ते विश्वासानेच नंदिनीकडे पाहतात. तर नंदिनीचे मात्र डोळे पाणावतात, कारण आज ती पहिल्यांदा तिच्या बाबांशी खोटं बोललेली असते. तर आता विक्रम रम्याला म्हणतात, बघत काय उभेस, माफी माग, तिची माफी माग आणि आत्ताच्या आता इथून निघून जा, चालती हो इथून. असं म्हणत विक्रम रम्याला तिथून जायला सांगतात.
आता विक्रम खूप चिडलेले असतात आणि त्यावेळी पार्थ त्यांना शांत करतो. पार्थ म्हणतो, बाबा बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. असं म्हणत पार्थ विक्रम यांना बाजूला घेतो आणि त्यानंतर नंदिनीला विचारतो, नंदिनी तुम्ही ठीक आहात ना? आता रम्या रागानेच नंदिनीकडे पाहत असते तर काव्या म्हणते, काय चाललंय रम्या, माफी मागतेस ना तू? आता मात्र रम्याचा नाईलाज होतो. विक्रमही चिडतात आणि म्हणू लागतात, माफी माग. आता रम्याला नाईलाजाने नंदिनीची माफी मागावी लागते. रम्या नंदिनीला सॉरी बोलते आणि रागानेच तिच्या रूमच्या दिशेने निघून जाते. वसू आत्या आणि विजय तिच्यासोबत निघून जातात. तर इकडे नंदिनी मात्र खूप दुखावलेली असते, कारण आपल्या वडिलांचा, आपल्या सासऱ्यांचा असणारा विश्वास आणि आपण मात्र त्या विश्वासाला कशा प्रकारे तडा घालवतोय हे तिच्या मनाला खूप लागलेलं असतं. तिला या सगळ्याची जाणीव होत असते. आता जीवा नंदिनीला सावरतो, तिला शांत करतो आणि म्हणू लागतो, तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की रम्या रागाने रूममध्ये आलेली असते आणि ती स्वतःच्या गालाला हात लावून शांत बसून असते आणि विजय रम्याकडे पाहत असतो. त्यावेळी वसू आत्या विजयला प्रश्न करत म्हणतात की आता का निरखून बघताय तिच्या गालाकडे? ज्यावेळी विक्रमने तिच्या कानाखाली मारलं त्यावेळी का नाही बोललात, का नाही थांबवलं तुम्ही? नवरा आहात ना तिचा, मग का नाही तिची साथ दिली, का नाही तिची बाजू मांडली आणि विक्रम याचा हात धरून का नाही थांबवलं? तर त्यावेळी आता विजय वसू आत्यांना प्रश्न करत म्हणतो की तुम्ही सुद्धा होता ना तिथे, तुम्ही सुद्धा ते सगळं काही पाहिलं, पण आपल्याला काही बोलण्या इतका वेळ मिळाला का? आपल्याकडे तितका वेळ तरी होता का? आपल्याला काही कळायच्या अगोदरच हे सगळं काही घडून गेलं होतं. तुम्हाला तरी काही कळलं होतं का? नाही ना, काही कळण्या अगोदरच अटॅक. सॉरी हा, पण आता रम्या मात्र तिच्या गालावर हात लावून तिच्या मनातला राग व्यक्त करत असते. तर वसू आत्या रागानेच म्हणतात, खरं सांगू का, आज जशी रम्याच्या कानाखाली मारली गेली ना, तशी मला घरातील प्रत्येकाच्या कानाखाली मारायची आहे. एक नंबरची या घरातील सर्वच माणसं खोटी आहेत, खोटारडे आहेत सर्वजण. ते काव्य आणि पार्थ खोटारडे आहेतच, पण त्यांच्या त्या ताटाखालची मांजरं जीवा आणि नंदिनी ते सुद्धा खोटारडेच आहेत. तर विजय म्हणतो, एक नंबर, एकच नंबर, तुम्ही आता अगदी खरं बोलात. काय म्हणाला तो जीवा, हे पोट माझ्यासाठी आणलं होतं आणि काय तो चालून दाखवतोय, काय चाललं होतं त्याचं? आता मात्र रम्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सगळ्यांबद्दलचा तिरस्कार आणि राग असतो. तर विजय म्हणू लागतो, पण तो कोणाला वेडा बनवतोय? वसू आत्या म्हणतात, मग काय, पण विजयराव एक गोष्ट तुम्ही पाहिलीत का? त्यांनी त्यांचा मुद्दा अगदी व्यवस्थित मांडला आणि सगळ्यांचा विश्वास जिंकला. आणि त्यात काय झालं, आपल्यावर सगळ्यांनी अविश्वास दाखवला. आपण जे काही सिद्ध करायला गेलो ते आपल्याच माथ्यावर पडलं. तर विजय म्हणतो, माझं पण जरा चुकलंच, उगाचच ते पोट घेऊन खाली आलो. खरं तर थोडा जोर लावला असता आणि ते कपाट उघडलं असतं ना, तर ती फाईल हाती लागली असती आणि ती फाईलच घेऊन मी यायला हवं होतं. आणि आता तर काय, ते जीवाला माहिती आहे मी त्याच्या रूममध्ये गेलो होतो, खोलीत शिरलो होतो, मग आता तो सावध होणार आणि आता तर त्याच्या खोलीत शिरता येणार नाही. आलेली संधी मी घालवली, असं म्हणत विजयला पश्चाताप होत असतो, कारण त्याला काही करून ती फाईल मिळवायची असते, पण ती फाईल काही त्याच्या हाती लागलेली नसते. मी आता म्हणते की मग? तर वसू आत्या म्हणतात, अगं मग काय, मग आपला प्रयत्न नाही का फसला? रम्या म्हणते, पहिला प्रयत्न फसला, पहिला डाव फसला, मग परत प्रयत्न करायचेच नाहीत का? परत डाव टाकायचेच नाही आहेत का? माझं गट फिलिंग मला सांगतंय की हे दोघं नक्कीच काहीतरी लपवतायत. मी आणि आईने 16 डिसेंबरला यांची चांगलीच मस्ती जिरवली होती, त्यांची मस्ती उतरवली होती आणि त्यातून बाहेर पडायला 2 महिने लागलेत यांना. आणि आता परत तीच मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे. मला ना ती नंदिनी प्रेग्नेंट आहे यावरच संशय आहे. तर विजय म्हणतो, नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे? नाही, मला नाही वाटत असं. म्हणजे ती जर प्रेग्नेंट नसती तर मग ती खोटं पोट लावून फिरली असती ना, पण तसं तर काहीच घडत नाही आहे. विजय म्हणतो, म्हणजे पोट तर आपल्या हातात होतं आणि ती तर आपल्या समोर उभी होती, मग असं कसं घडू शकतं? म्हणजे वाटत तर होतं वजन वाढल्यासारखं वगैरे, ती प्रेग्नेंट असल्यासारखी, पण मला तरी वाटत नाही की नंदिनी काही खोटं बोलते. माझा नंदिनीच्या प्रेग्नेन्सीवर अजिबात संशय नाही आहे, त्यामुळे नंदिनी प्रेग्नेंट आहे हे नक्की. तर वसू आत्या म्हणतात, नाही म्हणजे विजयराव तुम्ही जे बोलताय ते मलाही पटते. म्हणजे काय आहे ना, ही नंदिनी आहे आणि ही नंदिनी खोटं पोट वगैरे लावून नक्कीच फिरणार नाही. तर आता वसू आत्या आणि विजय यांचं बोलणं ऐकून रम्या म्हणते, पण ती नंदिनी आहे, देव नाही. तर वसू आत्या म्हणतात, अगं पण. तर रम्या म्हणते, हो, ती देव तर अजिबातच नाही आहे, त्यामुळे ती हे सगळं काही नक्कीच करू शकते. मग आता नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे की ती खोटं पोट लावून फिरते हे मी शोधून काढणार आणि हे शोधून काढल्याशिवाय ही रम्या वसुंधरा शितोळे शांत बसणार नाही.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवाच्या हातामध्ये ते खोटं पोट असतं आणि नंदिनी मात्र खूप रडत असते. तिचे अश्रू अनावर होतात. आपल्या घरच्यांचा आपण विश्वासघात करतोय हे तिच्या मनाला अजिबातच पटत नसतं. तर आता जीवाला विक्रम यांनी रम्याला दिलेली चेतावणी आठवते. तिच्या वाजवलेलं ते कानाखाली आठवतं. ज्यावेळी रम्या नंदिनीच्या पोटाला हात लावायला येते त्यावेळी मात्र विक्रम तिचा हात पकडतात, तिला थांबवतात आणि तिच्या सणसणीत कानाखाली मारत तिला उत्तर देत म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवायची रम्या, माझ्या धुतल्या तांदळासारख्या सुनेवर कोणीही संशय घेतलेला मी खपवून घेणार नाही. कारण विक्रम यांचा नंदिनीवर पूर्ण विश्वास असतो आणि त्यामुळेच त्या विश्वासाच्या जोरावर विक्रम यांनी रम्याला मारलेलं असतं. नंदिनी खूप रडत असते आणि नंदिनीला होणारा त्रास जीवालाही कळत असतो. जीवा पुढे येतो तर त्याच्या हातात आता 2 पोटं असतात आणि त्यावेळी जीवाला तो प्रसंग आठवतो. त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते, अहो काय हे, एक पोट घरात असताना तुम्ही अजून पोट का आणलंय? तर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं असं काय करतेयस, आता तुला 3रा महिना सुरू होणार ना, मग त्यावेळी तुझं पोट आणखीन वाढणार आहे. जसजसा एक महिना पुढे जाणार तसं पोट जरा मोठं होत जाणार. मग आपल्याला पुढची तयारी करून ठेवायला नको का? अगं नंदिनी, आपलं यावर बोलणं झालंय, असं काय करतेयस? जसजसा महिना पुढचा चालू होत जाईल तसं आपल्याला पोट थोडं मोठं ठेवत आता पोट बदलावं लागणार आहे. प्रत्येक महिन्यात आपल्याला एक नवीन पोट तयार करून घ्यावं लागणार आहे. या सगळ्याचे अपडेट आपल्याला ठेवावे लागतीलच ना, आणि म्हणूनच मी हे नवीन पोट आणलं आहे. आता आपल्याला जुनं पोट ठेवता येणार नाही. तू एक काम कर नंदिनी, ते पहिलं पोट माझ्याकडे दे, आपल्याला ते फेकावं लागेल. तर आता नंदिनी म्हणते, नाही तुम्ही फेकू वगैरे नका, म्हणजे उगाच आता कोणाला काही कळायला नको. तुम्ही एक काम करा ना, ते लपवून ठेवा. आता कुठेतरी लपवून ठेवा, पण जेव्हा कोणी घरात नसेल ना त्यावेळी तुम्ही बाहेर घेऊन जा. आणि मग तुम्हाला जे काही करायचं आहे ते, म्हणजे या वस्तूंचं काय करायचं आहे मला काहीच माहीत नसे, असं म्हणत नंदिनी थोडी बिथरलेली असते. जीवा तिला शांत करतो आणि म्हणू लागतो, एक मिनिट, तू शांत हो, तू फक्त मला सांग ते पोट कुठे आहे. त्यावेळी नंदिनी म्हणते, ते कपाटात आहे. आता जीवा कपाटातील ते पोट घेतो आणि कुठेतरी लपवून ठेवण्यासाठी जागा शोधत असतो. ते नक्की कुठे ठेवावं हे जीवालाही कळत नसतं. नंदिनी आणि जीवा आता ते पोट कोणालाही दिसू नये अशा ठिकाणी ठेवायचं ठरवतात. आणि त्यावेळी जीवाला लॉन्ड्री बॅग हीच योग्य जागा वाटते आणि म्हणूनच जीवाने आता त्या लॉन्ड्री बॅगमध्ये ते खोटं पोट लपवून ठेवलेलं असतं. ते कोणालाही दिसू नये, त्यावर भरपूर कपडे ठेवलेले असतात की काही झालं तरी ते पोट कोणाच्याही हाती लागू नये. परंतु शेवटी विजयने त्याचा शोध घेतलेला असतो आणि शेवटी ते पोट विजयच्या हाती लागलेलंच असतं. आता त्यावेळी नंदिनी विचार करत असते की हे कोणाच्या हाती तर लागणार नाही ना. त्यावेळी जीवा नंदिनीला शांत करत म्हणतो, चकाचक बाई, तू शांत हो, तू स्वतःला त्रास करून का घेतेस? बघ, तू ह्या सगळ्याचा इतका विचार करू नकोस. एकदा का काव्याची एक्झाम संपली, तिची डिलिव्हरी झाली की त्यानंतर आपण सगळं सत्य सगळ्यांना सांगून टाकूयात. आणि त्याचवेळी जीवाला पार्थचा फोन आलेला असतो. नंदिनी म्हणते, पार्थचा फोन? तर जीवा म्हणतो, 1 मिनिट, असं म्हणत जीवा फोन उचलतो आणि म्हणतो, बघतो नक्की त्याने घरातल्या घरात फोन का केलाय. असं म्हणत जीवा म्हणतो, हा दादा बोल ना. तर आता जीवाला पार्थने खाली बोलावलेलं असतं. तर जीवा म्हणतो, हा ठीक आहे, मी येतोय. असं म्हणत जीवा फोन ठेवतो आणि नंदिनीला म्हणतो, दादा इथेच आहे, येतो मी. असं म्हणत जीवा रूमच्या बाहेर निघून जातो. आता हा सगळा प्रसंग जीवा आणि नंदिनीला आठवत असतो. नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, जीवा, आता मला कळत नाहीये की म्हणजे आता नक्की पुढे काय करावं. हे पुढचे सगळे महिने हा लपंडाव कसा काय खेळायचा आहे, कसं काय लपवून ठेवायचं आहे. जीवा, ही लपवाछपवी कशी करायची सांगा ना. आज तर अक्षरशः आपण पकडले गेलो असतो. आज हे सगळं प्रकरण आपल्या अंगाशी आलं असतं. आज सगळ्यांना कळलं असतं की ही नंदिनी जीवा देशमुख खोटारडी आहे. नंदिनी खूप रडत असते. तर त्यावेळी जीवा तिला शांत करतो आणि म्हणू लागतो, नंदिनी प्लीज शांत हो, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर नंदिनी जीवाला म्हणते, आज बाबांनी रम्याच्या कानाखाली मारली, पण खरं तर ती चपराक माझ्यासाठी होती. या सगळ्यात माझी चूक होती, मी खोटं बोलतीये. जीवा, खरं तर बाबांनी माझ्या कानाखाली मारायला हवं होतं, कारण ती कानाखाली हे माझ्यासाठी होतं, रम्यासाठी नव्हतं. मी खोटं बोलतेय, रम्या खोटं बोलत नाहीये. असं म्हणत नंदिनी खूप रडत असते. जीवा नंदिनीला शांत करतो आणि म्हणू लागतो, नंदिनी प्लीज तू शांत हो. नंदिनी म्हणते, नाही जीवा, आता तर बाबांच्या नजरेला नजर देण्याची हिंमतही माझी राहिली नाहीये. खरंच मी खूप मोठी चूक केली आहे. अशी असते का मुलगी जी बाबांशी खोटं बोलते? बाबांना त्रास देणारी मुलगी असते का? बाबांचा विश्वास आहे आणि तो विश्वास मी आज खोटा ठरवलाय. अशी असते का मुलगी? सांगा ना, बोला ना जीवा. मी माझ्या बाबांचा विश्वासघात केलाय जीवा. असं म्हणत नंदिनी स्वतःला त्रास करून घेत असते.
जीवाला खूप वाईट वाटतं. जीवा नंदिनीला जवळ घेतो, तिला समजावतो, आधार देतो आणि म्हणू लागतो, नंदिनी तू शांत हो, मी आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणत तिचे डोळे पुसतो आणि तिला पुन्हा एकदा आधार देत पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहायला सांगतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला म्हणतो, रम्या, वसू आत्या आणि विजय या तिघांचंही आपल्यावर लक्ष आहे, तिघही आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. तर नंदिनी म्हणते, आणि काव्याने कसं रोखून विचारलं मला? तर जीवा म्हणतो, अगदी खरं आहे, काव्याचाही संशय अजून पूर्णपणे गेलेला नाहीये. तर दुसरीकडे काव्या पारचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, आपल्या नात्याचा हा धागा कधीही तुटायला नको. तर रम्याने इथे मात्र सगळे धागे तोडून टाकलेले असतात आणि वडाच्या झाडाला फेऱ्या मारत म्हणते, आता रम्याची वटपौर्णिमा. तर आता नक्की पुढे काय पाहायला मिळेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.